सुंदर मनामध्ये भरली. दौलत अभ्या लवकरात लवकर घरी येईल, नाहीतर यंदा काही तू शर्यत लढत नाही. पायच तू. काय झालं? सगळ्या मित्रांकडे बघून आलो, कुठंच नाही येतो. कुठं शोधायचं याला आता? अरे देवा, मग तर डोकंच चालून नाही राहिलं. तुमच्या आईचा चेहरा भगवाना झाला हो. देवी आई, काही बी कर बाई, कृपा कर आमच्यावर. कुठून नाही माझ्या लेकराला शोधून घरी आणून दे. आपा धीर नका सोडू तुम्ही, येईल तो घरी. तो चला चला बघू आपण, चला. बस काय मत आहे? त्या लेखी तक्रारीचं काही होणार नाही, तुम्ही नका लोड घेऊ. पण आबा, त्या ढोलीची एवढी डिरिंग आपल्या घरात येऊन आपल्याला धमकी देऊ राहिली. ती लय उडू राहिली. ती तुम्ही फक्त हो म्हणा, मी जाऊन बॉस करून येतो तिला. दौलतराव, काही अक्कल बिक्कल आहे का नाही तुम्हाला? आधीच तिचा नवरा गायब आहे आणि तिला भोसकण्याची भाषा करून राहिले तुम्ही. यांची अक्कल शेण खायला गेलीये म्हणून हे असं बोलू राहिले. पण ती मला सरळ सरळ शर्यतीतून बाहेर काढण्याची. अरे ती म्हणाली म्हणून तुम्ही गेले का बाहेर? पण तुम्हाला एवढं भीती वाटायचं काय कारण आहे? आयोजक काय म्हणाले ऐकलं ना तुम्ही? आभ्या गायब होण्यामागं तुमचा हात असेल तर तुम्ही डिस्क्वालिफाय व्हाल. या गप्प बसण्याचा आम्ही काय अर्थ समजायचा? दौलतराव, तुम्ही खरंच आभ्याला गायब केलंय का? डेअरीतनं फोन आहे, घेऊ का? कामाचा फोन आहे, घेऊ का? तुम्हाला एवढंच सांगतो, डोकं शांत ठेवा. त्या आयोजकांचे आणि अण्णांचे लागे बांधे. तेव्हा प्रार्थना करा आभ्या लवकर घरी येऊ दे म्हणून. तुमची एक जरी निगेटिव्ह गोष्ट अण्णांच्या कानावर गेली ना, तर तुमचा भविष्याचा खेळ खलास. वहिनी, हे ताट परत काय आणलं? मी तुला म्हणलं होतं ना, ते खाणार नाही तात्याबाई. असं करून कसं चालेल सांगा? नाही, आता मीच जाऊन पाहते कशाने जेवत त्या. हा, म्हणजे मी काय केलं मग? अगं 50 वेळा मिनत्या केल्या त्यांना, तो घसकन वसकल्या माझ्या अंगावर. मला म्हणल्या परत खा म्हणलीस ना, तर खोलीत यायची बंदी करन तुला. तू जाऊ नको परत, तुझ्यावर अजून चिडतील त्या. पण काय, तात्याबाईंची हालत ना आता लय बेकार होऊ राहिली. हा, त्याचं काय आहे ना, भाऊजींना काही दिसत नाही त्यांच्या हट्टापायी. त्यांना माहित नाही ना ग, की आत्याबाईंची अवस्था अशी झाली. म्हणून मी तुला म्हणते, का तुला माहित असल भाऊजी कुठं आहेत तर सांगून टाकणार ना ते. आता हा जो ताण आहे ना आपल्या घरातला, तो सहन होईना झालाय मला. हे पाय पुढं काय करायचं ना आपण पाहून घेऊ, पण आता सांगून टाक. एकदा का भाऊजींना पाहिलं ना आत्याबाईंनी का कसा जीव शांत होईल त्यांचा. हो वहिनी, मला हा सगळा ताण कळतोय, पण मला माहित असतं अभ्या कुठे आहे तर मी कवच सांगितलं असतं ना. मला खरंच नाही माहित तो कुठे आहे. आता काय होणार आहे देवालाच माहित.
अभ्या कुठे रे तू? तेव्हा पांडुरंगा अभि जिथं कुठं असेल तिथून त्याला परत पाठव बाबा. जसं दिवस सरत चाललाय तसं टेन्शन वाढत चाललंय. आशूच्या आई मेली आशूची आई. काय बोलायचं नाही कोणी माझ्याशी. पहिलं माझ्या लेकराला घेऊन घरी यायचं, माझ्याशी कोणी काही बोलायचं नाही. जर का तुला माहित असल भाऊजी कुठं आहे तर सांगून टाकणार ना ते. आता हा जो ताण आहे ना आपल्या घरातला तो सहन होईना झालाय मला. कुठं गेला असेल अभ्या? अकॅडमीच्या कामासाठी कुठं बाहेर गेला असेल का? नाही, त्याच्यासाठी सध्या शर्यत जास्त महत्वाची आहे. तर ते सॉरी, ढाल घेतल्याशिवाय मी नाही येणार. मी बोललोय आधीच. अभ्याला आता तसा बी वेळ मिळालाय तर तो त्या संधीचा फायदा करून घेईल आणि फिट होईल. तर ते मी फिट आहे. मी बोललो मोहन सरांची, रिपोर्ट मी पाठवलं दिली. सर स्वतः म्हणले खेळाडूंना अशा छोट्या मोठ्या इंजुरी होत असते. हॅलो, मी लतिका बोलते. ओळखलात ना? देवा, माझा हा अंदाज चुकायला नको. अशीच साथ दिलीच नेहमी तुम्हाला, यावेळी बी दे. पण जर हा अंदाज चुकला तर मी मामींना कधीच तोंड दाखवू शकणार नाही.